नवीन फक्त एक मागणी आम्ही त्यांच्याकडे केलेली की मराठा आणि कुणबी मंत्रालय सेपरेट असू दे, समाजाच्या लेकराबाळांच्या आयुष्याचं कल्याण होऊ जाईल, एक सेपरेट यंत्रणा उभी राहील, त्या यंत्रणेच्या माध्यमातून गरिबाला अडचणी येणार नाहीत. असं एखाद्या दिवस मंत्री अधिकारी उपलब्ध नसते तर ते त्रास थोडा कमी होऊन जाईल. आपण जेवढ्या मागण्या लेखी पण दिलेल्या आहेत म्हणजे कलेक्टर महोदयांच्या माध्यमातून सरकारला, आणि जवळपास 2.5-3 वर्ष सरकारच्या पण त्या पूर्ण पाठ झालेल्या आहेत. आणि 17 संस्थांचा गॅजेटियरचाही विषय होता, सातारा, कोल्हापूर, औंध आणि पुणे, तर तोही घेतील. 28 तारखेच्या आतमध्ये लाडभवनी याच्यात आता पूर्ण क्षमतेनं ताकदीनं उतरावं, त्या समाजासाठी काम करावं आणि जिंकून दाखवावं ही आमची इच्छा आहे. जर 28 पर्यंत मागण्या मान्य न झाल्या तुम्ही उपोषणाला थांबत नसतो रे मी, तुम्हाला माहित नाही मी थांबतच नसतो. कारण ना माझं यांचं वैर आहे, ना फडणवीस साहेबांचं आहे, ना कोणाचं आहे. माझ्या समाजाच्या लेकराचं जीवनमध्ये वाटलं होणार आहे. हा त्यांचं जर हे म्हणणं असेल तू बसू नको उपोषणाला, होऊन दे वाटलं नाही बस, हे खोटं आहे का? की कमीत कमी 50 ते 60 लाख पोरं गरिबांची ऍडमिशन घेणार आहे. व्हॅलिटी वाचून त्यांचं वाटलं होणार आहे, प्रमाणपत्र वाचून वाटलं होणार आहे. सरकार किंवा हे जर म्हणतात माझा समाज आहे, मराठा समाज माझा आहे, आपल्या समाजाचं कल्याण करूया, हे तरी कसे म्हणणार? यांना बसावं लागणार आहे 30 तारखेला माझ्या संग. त्यांचं वजन कमी करी तुम्ही बरोबर 30 तारखेला तुम्ही बघा. याम करायची गरजच नाही, ईद आपोआप बसले होतंय, रेटून बसायचं मांडी घालून. 23 तारखेपर्यंत तुम्ही बैठका थांबवल्या होत्या गावागावातल्या, आणि त्या बैठका अशा थांबलेल्या बैठका राहणार, त्यांच्या मानावर मान टाकली, बैठका 100% महाराष्ट्रातल्या थांबलेल्या राहणार आहे. कारण समाजात संभ्रम जाईल, त्यांचं एक वाक्य माझं एक वाक्य वेगळं होईल, यांनाही उद्या वाटेल आमचा सन्मान केला नाही, आणि मला पण उद्या वाटणार आहे यांच्यामुळे आंदोलन मोडीत निघाल. त्यामुळे आम्हाला आता 5-6 दिवसात तयारीच होत नाही आंदोलनाची. काय फरक पडला? 2.5-3 वर्षे मंत्र्यांवरती सरकारवरती मान टाकली, विश्वास ठेवला, एकदा यांच्यावरती विश्वास. यांना वाटोळं करायचं असेल तर वाटोळं करतील, चांगलं करायचं असलं तर चांगलं. इतका प्रामाणिक प्रांजळ मी कधीच बोलत, फक्त त्यांच्यातली तळतळ दिसली म्हणून. नाही झालं, आता बैठका बंद केल्यात त्यांच्या म्हणण्यावरती, पुढच्या पण बंद आहेत. याचा अर्थ अंतरवाली समाज येणार नाही, बैठका नाही घेतल्या म्हणल्यावर समाजच वाटलं कोणामुळे झालं. त्यामुळे ते होणार नाही याची खात्री आम्हाला एकाच वाक्यात पडलेली. मुख्यमंत्री 100% करतील. मी पण मराठा समाजाचा आहे, माझ्या समाजाच्या लेकराचं 100% कल्याण होणार आहे. कायला म्हणलं जाऊन देणार, काय तर कशामुळे आपण तरी बार काय म्हणते त्याला, ते राजकारणासारखं वागायचं, स्टंट करायची काय गरज नाही. आंदोलन केलं तरी मिळणार आहे, नाही केलं तरी मिळणार.